नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. हल्ली आपण बघतो की गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या औषध प्रणाली म्हणजेच वेगवेगळ्या ज्या पॅथीज आहेत त्या आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. आयुर्वेदासारख्या काही पॅथीज आहेत की ज्या आपल्या पुरातन अशा पॅथी आहेत ज्या चालत आलेल्या आहेत. होमिओपॅथी सारख्या पॅथी आहेत. योगशास्त्रासारखं एक अतिशय उत्तम असं शास्त्र आपल्याकडे आहे, युनानी आहे. अशा अनेक पॅथीज खरं तर आपल्या भारतामध्ये या चालवल्या जातात, त्यांची प्रॅक्टिस केली जाते आणि रुग्णांना त्याचा लाभही होत असतो. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग ही एक अशी संस्था आहे की आपल्या देशामध्ये जे काही वैद्यकीय व्यवहार चालू असतात की त्याच्यावर एक नियामक आयोग आहे. तर आज आपण त्या आयोगाविषयी माहिती करून घेणार आहोत आणि नवीन काय तरतुदी आहेत ह्या आयोगामार्फत त्या तरतुदींविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा विषय पाहून घेऊया. आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नवीन तरतुदी या विषयासंदर्भात. खरं तर हा जो विषय आहे हा अनेक डॉक्टर्सनी बघावा असा आहेच. त्याचप्रमाणे जे रुग्ण आहेत किंवा सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना देखील या सर्व पॅथीजबद्दल आपल्याला माहिती हवी असेल तर जरूर हा कार्यक्रम जो आहे तो नक्की पहा. आणि आज या विषयातील तज्ज्ञ आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मोहन जोशी आणि डॉक्टर एच.एस. पालेप. नमस्कार सर, दोघांचंही मनापासून स्वागत करते. अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मोहन जोशी हे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ज्याला आपण सायन हॉस्पिटल असं म्हणतो त्याचे अधिष्ठाता म्हणजेच डीन आहेत. त्याचप्रमाणे सर्जरी डिपार्टमेंटचे ते प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. डॉक्टर एच.एस. पालेप हे आयुर्वेदाचार्य आहेत. त्याचप्रमाणे स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ देखील आहेत. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन्ही विषयांची सांगड घालून त्यांनी आजवर अनेक रुग्णांना दिलासा दिलेला आहे. आजचे आपले जे दोन्ही तज्ज्ञ आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी आजपर्यंत हजारो रुग्णांना बरं केलेलं आहे. अनेक रुग्णांना त्यांनी एक आशेचा किरण दाखवलेला आहे. आणि आज राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नवीन तरतुदींबाबत आपण बोलणार आहोत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी आपण पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. एव्ही प्लीज. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सरकारी पाऊल म्हणून करण्यात आली. उल्लेखनीय आहे, यापूर्वी सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात MCI रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामध्ये एकूण 33 सदस्य असतात, ज्यांची नियुक्ती केंद्र सरकार एका विशेष समितीच्या शिफारशींवर करत असते. या सदस्यांमध्ये एक अध्यक्ष आणि 10 पदसिद्ध सदस्य आणि 22 अंशकालीन सदस्यांचा समावेश असतो. या आयोगामध्ये व्यवस्थापन, कायदा, वैद्यकीय नैतिकता इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असतो. त्याचबरोबर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अर्धवेळ सदस्य म्हणून नामनिर्देशित केले असतात. नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात NMCचं मुख्य कार्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्राची नियामक प्रणाली सुव्यवस्थित करणं, संस्थांचे मूल्यांकन करणं आणि संशोधनावर अधिक लक्ष देणं. याशिवाय राष्ट्रीय वैद्यकीय आयोग MBBS नंतरच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी खाजगी वैद्यकीय शाळांच्या फी रचनेचे नियमन आणि सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठीच्या पद्धतींवर मानके निश्चित करीत असते. नक्कीच आपल्याला या एव्हीमधून बरीच माहिती मिळालेली आहे. आणखी आपण माहिती करून घेणार आहोत आणि ज्या नवीन तरतुदी आहेत
त्याबद्दलही कार्यक्रमातून ही जी चर्चा आहे ती उलगडत जाणार आहे. सर, पुन्हा एकदा डॉक्टर जोशी, डॉक्टर पाले, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते कार्यक्रमामध्ये. आणि डॉक्टर जोशी, आता आपण पाहिली एक ध्वनिचित्रफीत पाहिली आणि त्याच्यामध्ये नॅशनल मेडिकल कमिशनबद्दल थोडक्यात माहिती होती. तुम्ही आणखी काय सांगाल ह्या संस्थेबद्दल? पूर्वी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही भारतामध्ये वैद्यकीय जे व्यवहार होत होते किंवा वैद्यकीय शिक्षण होत होतं याची एक रेग्युलेटरी अथॉरिटी होती आणि त्याच्यावरती असणारे जे सर्व मेंबर्स होते हे मेंबर्स हे इलेक्शननी निवडून येत होते निरनिराळ्या माध्यमातून. म्हणजे ज्याचे मेंबर्स मधून ते लोक एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये आणि पुढे प्रेसिडेंट ऑफ इंडियन मेडिकल काउन्सिल अशा तऱ्हेने ते निर्माण होत होते. परंतु 8 ऑगस्ट 2019ला आपल्या केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आणि एक नवीन नॅशनल मेडिकल कमिशन कॉन्स्टिट्यूशनच्या 16व्या कलमानुसार ते निर्माण करण्यात आलं. आणि इथे असलेल्या सर्व तऱ्हेच्या सदस्यांचं आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या एक्झिक्युटिव्हचं बाय नॉमिनेशन आणि सिलेक्शन या पद्धतीने ते तिथे ऑनलाईन नॉमिनेशननी ऑनलाईन सिलेक्शननी सिलेक्शन होतं. आता ही जी संस्था आहे नॅशनल मेडिकल कमिशन ही काही इट इज अ एक्स्ट्राऑर्डिनरी संस्था आहे. कारण इथे जे काही निर्णय होतात ते इथे असलेले भारतातले सर्वत्र भारतामधून असणारे वैद्यकीय विचारवंत प्राध्यापक यांची ही संस्था आहे. आणि ही ऑगस्ट 19 पासून हे एनफोर्समध्ये आली. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी केंद्र सरकारने केली की याच्यामध्ये नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन किंवा NBE ही जी संस्था होती ही 1860च्या नियमानुसार एक सोसायटी होती, पण ती खूप मोलाचं कार्य करत होती आणि ती आयसोलेटेड होती. तर नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये NBE ला सुद्धा सामावून घेतलेलं आहे. आणि जे काय आता व्यवहार होत आहेत म्हणजे नीट होतीये, एक्झामिनेशन होते, UG नीट, PG नीट, ह्या सर्व गोष्टी ज्या होत आहेत त्या एक परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मुळे किंवा त्यांच्या याच्यामधून आपण ती घेत आहोत. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असो, संस्थेचं मेडिकल कॉलेज असो किंवा सरकारी किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं किंवा केंद्रशासित मेडिकल कॉलेज असो, याच्यामध्ये नीट ही एकच एक्झाम आहे, नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. आणि या टेस्टच्या माध्यमातून ही टेस्ट सुद्धा NBEनी कंडक्ट करावी असं याच्यात म्हटलेलं आहे. आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आणि नॅशनल मेडिकल कमिशन या दोन्ही एकत्र होऊन सहभाग करून एकमेकाशी समोपचाराचे ह्यांनी वागत आहेत आणि हे कमिशन तयार झालेलं आहे. हे विचारवंतांचं कमिशन आहे. इथे होणारे निर्णय हे स्पर्ट ऑफ मोमेंटला होत नाहीत. त्याच्यासाठी योग्य तऱ्हेचे निर्णय ते घेतले जातात. त्याच्यासाठी पब्लिक ऑब्जेक्शन्स किंवा ज्याला आपण म्हणतो की डॉक्टरांची ऑब्जेक्शन्स, विद्यार्थ्यांची ऑब्जेक्शन्स ही मागवली जातात. त्याच्यावरती सांगोपांग चर्चा होते. आणि हे नॅशनल मेडिकल काउन्सिल आहे, याच्यामध्ये 4 बोर्ड्स आहेत आणि या 4 बोर्ड जी आहेत ती सुद्धा ऑटोनॉमस आहेत. ती कॉन्स्टिट्यूशनच्या 3 ह्याच्यामुळे किंवा ह्यानुसार ती निर्मित केलेली आहे. ती ऑटोनॉमस बोर्ड आहे. त्याच्यामध्ये एक UG एज्युकेशन म्हणजे MBBSचं एज्युकेशन ते कसं असावं, त्याचा करिक्युलम कसा असावा, ह्या सर्वाची जी माहिती आहे किंवा ह्या सर्वाची जी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे हे UG बोर्ड आहे. PG बोर्ड म्हणजे ज्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन आणि सुपर स्पेशालिटी एज्युकेशन हे कसं असावं, त्याचा करिक्युलम काय असावा, त्यांनी काय एक्सपेक्टेड आहे मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकवणं, याच्या संबंधी PG बोर्ड निर्णय घेतं. तिसरं जे बोर्ड आहे हे तिसरं बोर्ड असं आहे की त्याला म्हणतो आपण रेटिंग अँड ॲक्रिडेशन बोर्ड. म्हणजे ह्याच्यामधून निर्णया कॉलेजेसची, निर्णया डिपार्टमेंटची ही परीक्षा होते किंवा ज्याला आपण म्हणतो की इन्स्पेक्शन्स होतात आणि त्यांना रेट केलं जातं. तिथे किती पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असावे, किती अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट असावे, ह्याचा सर्वाचा निर्णय हे रेटिंग अँड ॲक्रिडेशन बोर्ड करतं. आणि चौथं सर्वात महत्त्वाचं बोर्ड आहे की जे पूर्वी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियामध्ये असं इंडिपेंडंट नव्हतं, त्याच्यामध्ये इथिक्स आणि मेडिको लिगल इश्यू याच्याविषयीचं एक बोर्ड आहे आणि ते चौथं बोर्ड आहे. आणि ही सर्व बोर्ड ऑटोनॉमस आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या 3 आर्टिकल 3 प्रमाणे. नक्कीच. म्हणजे जसं सरांनी सांगितलं तसं की हे जे कमिशन आहे किंवा हे जे आयोग आहे तर त्यामध्ये
देशातले जे सगळ्यात उत्तम त्या विषयातले तज्ज्ञ आहेत तर ते तज्ज्ञ तिथे असतात आणि त्या तज्ज्ञांद्वारे ह्या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत त्या ठरवल्या जातात आणि जसं सरांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की त्या नुसत्या ठरवल्या जात नाही तर त्याच्यामध्ये इतर डॉक्टर्सचं जे मत आहे ते देखील विचारात घेतलं जातं. डॉक्टर पालेप, मी तुमच्याकडे येणार आहे की कारण आत्ता काही नवीन तरतुदी ह्याच्यामध्ये घालण्यात आलेल्या आहेत तर त्या तरतुदी आम्हाला काय सांगाल? कारण एक तरतूद अशीही ऐकण्यात आलेली आहे की जे ॲलोपॅथी डॉक्टर्स आहेत तर त्यांनी इतर काही ज्या पॅथी असतात तर त्याची प्रॅक्टिस करू नये किंवा आपल्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये त्याचा वापर करू नये असा एक ठराव येतोय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते चौथा जे प्रणाली जे डॉक्टर जोशींनी सांगितलं ते एथिक्स बोर्ड जो आहे त्यांनी एक ड्राफ्ट रूल्स तयार केलाय. बर त्याच्यामध्ये रूल नंबर 4 सेक्शन नंबर 4 अँड सब सेक्शन F मध्ये एक असं विचित्र काही आलेलं आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. जरूर. ए पर्सन क्वालिफाईड इन मोर देन वन सिस्टम ऑफ मेडिसिन शुड डिसाइड विच सिस्टम ही वॉन्ट्स टू प्रॅक्टिस. म्हणजे ह्याचा अर्थ काय? मी समजा दोन्ही हाताने मी जर काम करू शकतो, मी सव्यसाची आहे, पण तुम्ही डिसाईड करा म्हणता की तुम्ही उजव्या हाताने करणार की डाव्या हाताने करणार. तुम्हाला दोन्ही हात वापरता येणार नाही. समजलं ना? ह्याच्यामध्ये असं म्हणताय की वन्स लायसन्स टू प्रॅक्टिस मॉडर्न मेडिसिन अंडर द न्यू NMC ऍक्ट he shall not practice another system of medicine simultaneously. म्हणजे माझा दुसरा हात बांधूनच टाकायचा आहे असं एक प्रकारची एक नियम त्यांनी ड्राफ्ट रेझोल्युशन पाठवलेलं आहे. त्याच्या विरुद्धात आमचं आजचा माझा ऑब्जेक्शन आहे. ते ऑब्जेक्शन मी कळवलेलं आहे नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या चेअरमनला. मी कळवलेलं आहे की बाबा मी मग काय करणार, माझा एक हात बांधून टाकणार का? कारण डॉक्टर पालेप, तुम्ही आयुर्वेदातही तुमच्याकडे डिग्री आहे आणि ॲलोपॅथीमध्येही आहे, म्हणजे दोन्ही शास्त्रांच्या पदव्या तुमच्याकडे आहेत आणि जे तुमच्यासारखे आणखीही काही डॉक्टर्स असतील तर त्यांच्यासाठी हा एक मला वाटतं की प्रश्न आहे. पण डॉक्टर जोशी, तुम्ही जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये इतरांचं जे मत आहे ते विचारात घेतलं जातं किंवा इतर जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या मतावर पण पुढे काही चर्चा होते, तर ही जी प्रोसेस असते, ही जी प्रक्रिया असते ती नक्की कशी असते? आता हा जो ड्राफ्ट आलेला आहे जो चौथ्या बोर्डाकडनं आलेला आहे, म्हणजे इथिक्स आणि मेडिको लिगल इश्यू हे जे हँडल करतं बोर्ड त्या बोर्डाकडून आलेला आहे. आता दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये की ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद ह्याच्यामध्ये फारसा फरक नाही. जी आपण औषधं देतो ती औषधं कोणत्या पद्धतीने म्हणजे कोणत्या टाईपच्या ड्रग डिलिव्हरीनी देतो हे ॲलोपॅथी ठरवते. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की ग्लिसरायझा, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ग्लिसरायझा म्हणतात, ज्येष्ठी मध. हे ज्येष्ठीमध्ये औषध असं आहे की त्याच्यामध्ये बरेच हेपॅटो प्रोटेक्टिव्ह म्हणजे लिव्हरला प्रोटेक्शन करणारे गुणधर्म आहेत, लिव्हरची सूज कमी करणारे गुणधर्म आहेत आणि हे एका जॅपनीज कंपनीनी हे औषध ग्लिसरायझाचा एक्स्ट्रॅक्ट हे IV द्यायचं एक प्रिपरेशन काढलं. त्याची किंमत 400 रुपये होती आणि ते अतिशय प्युरिफाईड फॉर्ममध्ये ते दिलं जायचं आणि त्यांनी झट म्हणजे जर एखाद्या माणसाला हेपेटायटिस असेल तर त्याचं जे काही एन्झाईम्स असतात किंवा मार्कर्स असतात लिव्हरच्या सूज आलेल्या गोष्टीचे, ते मार्कर्स फटाफट कमी व्हायचे आणि हे आम्ही एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर हे औषध हे ॲलोपॅथीनी मार्केट केलं आहे किंवा ॲलोपॅथीमध्ये मार्केटेड औषध आहे. परंतु ज्येष्ठीमध जे आहे, आता ज्यावेळी ह्या औषधाचं मार्केटिंग झालं त्यावेळी ज्येष्ठीमधाची जी हेपॅटो प्रोटेक्टिव्ह म्हणजे लिव्हरला चांगला असण्याची जी काही आपल्याला त्याची जी कार्य आहेत किंवा त्याचे जे उपयोग आहेत ते उद्धृत झाले आणि ज्यावेळी आम्ही बरेच वर्ष SNMC म्हणून इंजेक्शनं वापरत होतो, परंतु आता काय झालं की एक माझ्याकडे पेशंट आली की जी हे इंजेक्शन अफोर्ड करू शकत नव्हती.
तर त्या बाईला मी ज्येष्ठी मधाचा उकळवून काढा कर, कॉन्सन्ट्रेटेड काढा कर, आणि तो तिच्या नवऱ्याला 3 वेळा 5, ज्याला अतिशय हाय प्रमाणात त्याचं बिलिरुबिन वाढलेलं होतं आणि हेपॅटायटिस झाला होता. आणि त्याच पद्धतीने म्हणजे काढे, म्हणजे ज्याला आपण आयुर्वेदात म्हणू की ज्येष्ठी मधाच्या काढ्यानी तिचं लिव्हर एन्झाईम्स फटाफट कमी झाली आणि जवळजवळ 1 आठवड्यात 30 मिलीग्रॅम असलेलं बिलिरुबिन हे जवळजवळ 2-2.25 मिलीग्रॅम वरती आलं. तर आता याच्यामध्ये काय आहे की SNMC ही ॲलोपॅथी आहे आणि ज्येष्ठी मध हे आयुर्वेद आहे. परंतु किंवा एखादा त्याच्याही पेक्षा छोटा एक्स्ट्रॅक्ट असतो किंवा ज्याला आपण म्हणतो की मर्दनम गुणवर्धनम असा एक्स्ट्रॅक्ट होमिओपॅथीमध्ये असतो आणि तो आपण वापरतो आणि त्याचा सुद्धा त्याच प्रमाणात लिव्हरवरती उपयोग होतो. आता ह्याच्यामध्ये असं आहे, 2 गोष्टी आहेत आयुर्वेदाच्या. आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये स्ट्रॉंग रिसर्च, ज्याला आपण रिसर्च बेस म्हणतो, असा रिसर्च बेस नसून ते वैद्यांनी, चरकांनी, इतर लोकांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे आणि ते आपण ब्लाइंडली फॉलो करतो आणि त्याचे रिझल्ट सुद्धा आपण बघतो, चांगले रिझल्ट. याचा अर्थ असा नाही की आयुर्वेदाचे रिझल्ट चांगले नाही आहे, परंतु ज्याला स्ट्रॉंग बॅकअप लागतो, ज्याला रिसर्च बॅकअप लागतो, तो आयुर्वेदाकडे कदाचित शॉर्टफॉल आहे. एक गोष्ट म्हणजे मी स्वतः आयुर्वेदाची औषधं देतो, होमिओपॅथीची सुद्धा औषधं देतो काही पेशंटना आणि ॲलोपॅथीची मॅक्झिमम देतो. तर परंतु ह्याच्यामध्ये हा स्ट्रॉंग बॅकअप नसल्यामुळे होमिओपॅथीचं सुद्धा काय होत आहे की काही देशामधून होमिओपॅथी ही FDAनी किंवा त्यांच्या मेडिकल काउन्सिलनी अमेरिकेत उदाहरणार्थ त्यांनी हद्दपार केलेली आहे की होमिओपॅथी इज नॉट अलाउड. इट इज अ सायन्स विच इज ऑफ नॉट ऑफ व्हेरी सायंटिफिक नेचर आणि त्यांनी ते हे केलेलं आहे. जर्मनीमध्ये होमिओपॅथीचा जन्म झाला आणि तो जो डॉक्टर होता ज्यांनी सॅम्युअल हनेमन, हा सुद्धा ॲलोपॅथीचाच डॉक्टर होता. MD ॲलोपॅथी होते आणि सॅम्युअल हनेमाननी होमिओपॅथी जी निर्माण केली ती स्वतःवरती मायक्रो क्वांटिटीमध्ये औषधं घेऊन सिमिलिया, सिमिलिबस क्युरेंटर अशा टाईपचं त्यांनी तत्व मांडलं आणि छोट्या प्रमाणात क्विनिन दिलं, अतिशय स्मॉल क्वांटिटीमध्ये. तर मलेरियाची लक्षणं होतात म्हणून सिमिलिया, सिमिलिबस क्युरेंटर म्हणून स्मॉल क्वांटिटी ऑफ क्विनिन कॅन क्युअर मलेरिया असा त्याचा एक फिलॉसॉफिकल सिद्धांत होता. बरोबर. त्याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या शरीरावरती हे करून औषधं घेऊन निर्णयातऱ्याची लक्षणं नोंदवली आणि होमिओपॅथी ही लक्षणांवर अवलंबून एक पॅथी आहे. बरोबर सर. म्हणजे आपल्या देशात आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी ह्या ज्या 3 प्रॅक्टिसेस आहेत ह्या 3ही चालतात. त्याशिवायही आहेत पण ह्या 3 आहेत. आणि डॉक्टर पालेप, तुम्ही आयुर्वेदावर पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. त्याचप्रमाणे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ह्या हे एकत्र कसे जातील ह्याच्यावर आपलं संशोधन झालेलं आहे. तर त्याबद्दल अगदी थोडक्यात. माझं असं आहे की मी पहिल्यांदा आयुर्वेद शिकलो. ज्यावेळेला मी आयुर्वेद शिकलो त्यावेळेला मला आयुर्वेदावरती फार विश्वास असं होता असं नाही. बर. जसं मी नंतर MBBS केला, MD केला, प्रोफेसर झालो आणि जेवेळेला माझा नवीन जे मॉडर्न मेडिसिनचा रिसर्चेस, मॉडर्न मेडिसिनचं ज्ञान, इतर सायन्सेसचं ज्ञान ज्या वेळेला वाढलं, मला असंच लक्षात आलं की आयुर्वेद हा शास्त्र जो आहे आम्ही समजत नाही जसं आम्ही समजायला पाहिजे. बर. हा फार फ्युचरिस्टिक सायन्स आहे. जे गोष्टी आम्ही मॉडर्न मेडिसिनमध्ये विचार केला नव्हता ते सगळं गोष्टी आयुर्वेदामध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, प्रकृती आणि पुरुष संयोग जो आहे आयुर्वेदामध्ये तो सेन्शंट आणि नॉन सेन्शंट फिजिकल फॉर्म हे दोनांचं युनियन लाईफ आहे. बर. हा ज्या वेळा सांगितलं गेलं आयुर्वेदामध्ये, ही कल्पना मॉडर्न मेडिसिनमध्ये नव्हतीच. लाईफ इज अ मटेरियल सिस्टम सांगणारा हा मॉडर्न मेडिसिन. टुडे मॉडर्न मेडिसिनमध्ये आज इन्फॉर्मेशनल सिस्टम्स आणि द मॉलिक्युलर सिस्टम्स आता जोड केलेला आहे. बर. म्हणजे फिजिकल सिस्टम्स आणि इन्फॉर्मेशनल सिस्टम हा 2 वेगळ्या गोष्टी आहेत. द सॉफ्टवेअर इज डिफरंट फ्रॉम द हार्डवेअर अँड प्रोसेसिंग सिस्टम्स. दीज आर 2 डिफरंट things. Processing, hardware and a software, these are 2 different things. हा लक्षात आलाय. म्हणजे आयुर्वेदामध्ये जो आत्मा, मन आणि शरीर जो कॉन्सेप्ट होता तो आज आता नवीन आहे. जीन म्हणजे काय हो नेमका?
जीन म्हणजे हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. आत्मा म्हणजे काय, ज्ञान ट्रान्सफर होणं हाच आत्माचा उद्देश होता. नक्कीच. म्हणजे ह्या दोन्ही ज्या पॅथीज आहेत तर त्यातली एक जी बेसिक ज्याला आपण म्हणतो की तत्वज्ञान आहे ते थोडं थोडं वेगळं आहे आणि ते नक्की तत्वज्ञान काय आहे हे देखील आपण कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या नवीन तरतुदी आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येऊ शकेल किंवा काय ह्या दोन्ही तज्ज्ञांची मतं आहेत ते जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या काही नवीन तरतुदी आहेत आणि त्या तरतुदींविषयी आज आपण चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटलचे डीन म्हणजेच अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी आणि ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर HS पाले. डॉक्टर जोशी, तुम्ही काय सांगाल की मगाशी आपण पाहिलं ब्रेकवर जाण्यापूर्वी की ही जी नवीन तरतूद आहे की ॲलोपॅथी डॉक्टरांनी इतर कुठलीही ज्या औषध प्रणाली आहे त्यांची प्रॅक्टिस करू नये, तर काय कारण आहे की अशा प्रकारची तरतूद करण्याचं? याचं कारण एकमेव आहे की फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली मागील काही वर्षामध्ये मेडिकल प्रॅक्टिस ही मेडिको लीगल, ज्याला आपण म्हणतो की मेडिको लीगल कार्यकक्षेमध्ये किंवा कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आणली आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आणल्यानंतर मेडिकल लिटिगेशन्स, ज्याला म्हणतो की कायद्याची लिटिगेशन्स ही चालू व्हायला लागलेली आहे. बरं. आणि त्यामुळे काय होत आहे की असंख्य वेळा जो रुग्ण आपल्याकडे येतो तो आपल्याकडे पूर्वी खूप विश्वासाने येत होता. डॉक्टरनी दिलेल्या औषधाशी तो सहमत असे आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याशी तो सहमत होऊन जात असे. परंतु आता ती स्थिती राहिलेली नाहीये काही कारणाने. आणि ती चांगली आहे की वाईट आहे याविषयी भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही. परंतु ह्या मेडिको लिगल गोष्टीमुळे मग ज्यावेळी त्याला मेडिको लिगल प्रोटेक्शन पाहिजे असतं डॉक्टरला, की एखादा माणूस हा आयुर्वेदामध्ये शिकलेला आहे आणि त्यांनी एखादं ॲलोपॅथीचं औषध दिलं आणि त्याच्यामधून जर का काही मेडिको लिगल प्रॉब्लेम झाला की जेणेकरून रुग्णाला हानी झाली, तर त्याच्यासाठी डॉक्टरला मेडिकल प्रोटेक्शन कोणतं? आणि ज्यावेळी नॅशनल मेडिकल कमिशन किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या ज्या अस्तित्वात आहेत त्या असं व्हेरीफाय करत आहेत की हा डॉक्टर हा ॲलोपॅथीचा आहे, याची डिग्री MBBS आहे आणि हा माणूस हा या पॅथीसाठी ट्रेंड आहे. ज्यावेळी आम्हाला रजिस्ट्रेशन मिळतं त्यावेळी आम्हाला एक मेडिकल काउन्सिलचं किंवा इनडायरेक्टली नॅशनल मेडिकल कमिशनचं प्रोटेक्शन आहे की आय एम क्वालिफाईड अँड व्हेरीफाईड टू प्रॅक्टिस ॲलोपॅथी किंवा सिमिलर इज फॉर आयुर्वेदा और सिमिलर इज फॉर होमिओपॅथी. आता याच्यामध्ये ज्यावेळी डिस्प्यूट निर्माण होतो म्हणजे पेशंटकडनं ज्यावेळी मेडिको लिगल इश्यू निर्माण होतात त्यावेळी मग मेडिकल काउन्सिलनी कोणाच्या बरोबर जायचं. समजा मी मोहन जोशी, मी आयुर्वेद तज्ज्ञ नाही, आयुर्वेदामध्ये शिकलेलो नाही आणि तरी सुद्धा मी एखादं आयुर्वेदिक औषध देऊन त्याच्यामधून जर का काही मेडिकल लिटिगेशन झालं तर एम आय सपोर्टेड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया और नॅशनल मेडिकल कमिशन इज अ क्वेश्चन. आणि देअरफोर आम्ही प्रत्येक डॉक्टर हे पेशंटच्या परवानगीने, म्हणजे मी असं म्हणू शकतो की मी ॲलोपॅथीचा ग्रॅज्युएट आहे, मला आयुर्वेदाची नॅशनल मेडिकल कमिशन नुसार परवानगी आयुर्वेदिक औषधं करण्याची परवानगी नाही, पण तुमच्या ॲग्रीमेंटनी विथ युअर अंडरस्टँडिंग अँड ॲग्रीमेंट आय एम प्रिस्क्रायबिंग धिस मेडिसिन which will be helpful to you, it is cheaper and it is good and it will relieve your symptoms. अशा तऱ्हेचं जर आपण त्याच्याकडनं लिहून घेतलं किंवा त्याच्या संमतीने, रुग्णाच्या संमतीने एक आपल्या प्रिस्क्रिप्शन पॅडवरती जर लिहिलेलं असेल तर कदाचित मेडिको लिगल इश्यू होणार नाहीत. आणि मेडिको लिगल इश्यू झाले तर त्याच्यासाठी आपल्याला नॅशनल मेडिकल कमिशन किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कोणत्याही तऱ्हेची काठी घेऊन कोर्टात जाण्याची गरज पडणार नाही. परंतु जर त्यांना बॅकअप करायचं असेल की मोहन जोशी कॅन प्रिस्क्राईब आयुर्वेदिक ड्रग्स टू, तर नॅचरली त्यांना हे व्हेरीफाय करायला पाहिजे की मोहन जोशीला ज्ञान आहे आयुर्वेदाचं आणि मोहन जोशींना जर आयुर्वेदाचं ज्ञान आहे आणि ते व्हेरीफाय करायचं त्यांनी ठरवलं तर त्याची जी सिस्टीम आहे, म्हणजे मी MBBS झालो,
MS बरोबर झालो, आहे. ही जी सिस्टीम आहे, ह्या परीक्षा पास झालो, त्याने मला एक क्वालिफिकेशन मिळालं आणि व्हेरिफिकेशन मिळालं नक्कीच युनिव्हर्सिटी. सर, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की व्हेरीफाईंग क्रायटेरिया आता कदाचित या क्षणाला नाहीये, ते यावे किंवा कसे ही गोष्ट निराळी झाली. ही कदाचित संयुक्तिक असू शकेल की ते यावे की क्रायटेरिया किंवा स्मॉल ट्रेनिंग किंवा स्मॉल एक्झामिनेशन इन आयुर्वेदा कुड क्वालिफाय an allopathic person to prescribe Ayurvedic medicines. ओके, म्हणजे नक्कीच सर, यामध्ये एकच मिनिट सर, तुम्ही जो मुद्दा मांडलात की पूर्वी काही वर्षांपूर्वी असं होतं की जे काही डॉक्टर प्रिस्क्राईब करायचे किंवा जो काही सल्ला डॉक्टरांचा असायचा तर तो अक्षरशः तो प्रमाण मानला जायचा, त्यावर कुठलंही ऑब्जेक्शन नसायचं किंवा त्यावर काही प्रश्न देखील नसायचे. पण अर्थातच आता जग बदललेलं आहे, आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि माहिती तंत्रज्ञानाचा एवढा विकास झालेला आहे की कुठल्याही आजाराबद्दल म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी जो रुग्ण असतो तो बरीच माहिती घेत असतो त्या आजाराबद्दल आणि मग डॉक्टरांकडे जात असतो. हा जो अवेअरनेस आहे तो वाढलेला आहे, जागरूकता वाढलेली आहे आणि त्याचे कुठेतरी एक उलट परिणाम देखील दिसून आलेला आहे की डॉक्टरांना देखील कुठेतरी भीती असते की आपण काही कायद्याच्या तरतुदींमध्ये आपण कुठे अडकणार नाही ना. आणि त्यासाठी आत्ताचा जो नवीन कायदा आहे डॉक्टर जोशी यांनी सांगितलेला, तर त्याची तरतूद जी आहे ती मांडण्यात आलेली आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो आधी आपण घेऊया. हॅलो, नमस्कार, शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. आता सध्या मार्केटिंगमध्ये होमिओपॅथी, अल्पोपॅथी, जेनरिक अशा नाना प्रकारचे औषधं वगैरे सगळं आलेले, मेडिसिन वगैरे आलेलं आहे. पण त्याच्यासारखी मग अभ्यास सुद्धा वेगवेगळं असतं काय. प्रत्येकाचं एकाला ह्या कोर्सला याला वेगळं मेडिसिनला औषध कोर्स वेगळं, एवढ्या दिवस वेगळं, असं प्रत्येकाचं औषध उपचारासाठी प्रत्येकाचा कोर्स वेगवेगळा असतो काय आणि त्याला काय कशा प्रकारे घेतली पाहिजे असं माझा प्रश्न होता. धन्यवाद वसेदार सर. डॉक्टर पालेब, तुम्ही काय सांगाल? त्यांनी विचारले की आयुर्वेदासाठी, ॲलोपॅथीसाठी आणि वेगवेगळ्या पॅथीजसाठी हे वेगवेगळे कोर्सेस असतात का किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी देखील? हो हो, वेगवेगळ्या आजारांसाठी प्रश्न, वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहेत सगळ्या याच्यामध्ये. त्या स्पेशलिस्ट कॅन ॲडवाइज इन डिफरंट सिस्टम्स, पॅथीज ऑल्सो देर आर स्पेशलायझेशन्स. त्यामुळे कुठचं औषध कसं वापरायचं, दरेक सिस्टमचा पद्धत वेगळा असतो. तर ह्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये जे पारंगत असतील तसेच त्या डोसनी घेतलं पाहिजे. पीपल शुड नॉट यूज मेडिसिन्स ऑन देअर ओन विदाउट अंडरस्टँडिंग वेदर इट इज आयुर्वेदा, वेदर इट इज होमिओपॅथी, वेदर इट इज एनिथिंग कन्सर्न. एनी मेडिसिन शुड बी यूज विथ अ प्रॉपर गायडन्स अँड विदाउट दॅट वन शुड नॉट यूज. बरोबर आहे. नक्कीच, म्हणजे कुठलीही औषध प्रणाली असो, कुठलीही पॅथी असो, त्याचा अभ्यास हा व्यवस्थित झालेला असला पाहिजे. डॉक्टर जोशी, तुम्ही हर्बो मिनरल मेडिसिन बद्दल काही सांगणार होतात, तर त्याबद्दल. हो, हर्बो मिनरल मेडिसिन ही एक अतिशय सुंदर प्रणाली आहे आणि ती डॉक्टर डिशेन नावाच्या एका अमेरिकन डॉक्टरनी ही प्रचलित केली. बरं. आणि डॉक्टर डिशेन हे ॲलोपॅथीचे औषध डॉक्टर होते आणि ते भारतात आले आणि त्यांनी हकीम सिस्टीम आणि आयुर्वेदा याचा अभ्यास करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि ज्यावेळी अभ्यास करण्याचं ठरवलं त्यावेळी ते हैदराबादमध्ये होते आणि हैदराबादमध्ये निजाम जे होते आपले, जे किंग्ज होते हैदराबादचे, निजाम संस्थान, त्यांना सांगितलं, त्यांनी असं बघितलं की डॉक्टर डिशेननी की ॲलोपॅथी आणि आयुर्वेद हे बऱ्याच ठिकाणी कॅन बी कंबाईंड. ओके. उदाहरणार्थ ॲलोपॅथीमध्ये सॅलिसिलामाइड किंवा सॅलिसिलिक ॲसिड किंवा ॲस्प्रिन ज्याला आपण म्हणतो, हे अतिशय चांगलं औषध आहे की जेणेकरून त्यांनी दुःख थांबतं, ताप कमी होतो आणि फार स्विफ्टली उपयुक्त पडतं. परंतु या ॲस्प्रिननी किंवा कशानी दाह होतो स्टमकमध्ये. तर ॲस्प्रिन इफ इट इज कंबाईंड विथ समथिंग कॉल्ड ॲज बेलेडोना अल्कलॉइड, जे आयुर्वेदिक अल्कलॉइड आहे. बेलेडोना अल्कलॉइड म्हणजे धोत्र्याच्या पानाचा एक्स्ट्रॅक्ट किंवा झाडाचा एक्स्ट्रॅक्ट. तर हे बेलेडोना अल्कलॉइड जर केलं तर ॲसिडिटी होत नाही आणि ती टॅबलेट घेणं सुसह्य होतं. म्हणून हर्बो मिनरल मेडिसिन किंवा डॉक्टर डिशेननी असं प्रस्तावित केलं की आयुर्वेद अँड ॲलोपॅथी कॅन बी कंबाईंड. आणि माझे वडील त्याची सुद्धा प्रॅक्टिस करत असत. माझे वडील जनरल प्रॅक्टिशनर होते आणि त्यामुळे माझ्या लहानपणापासून या पॅथीचा मला संकल्पना माहिती होती
आणि निजामाने त्यावेळी सांगितलं डॉक्टर डिशेंना की तुम्ही जी निर्मिती कराल, तुम्हाला जे काही अर्थसहाय्य पाहिजे ते मी तुम्हाला देईन. आणि त्यानुसार J&J डिशेन ही एक कंपनी हैदराबादमध्ये निर्मित झाली बरं. आणि त्यांनी असंख्य तऱ्हेची आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ह्याची कॉम्बिनेशन असलेली औषधं निर्माण केली. बरं. समजलं, ती कंपनी खूप मार्केटिंग करत नाहीये, परंतु असाही एक विचार आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेद आणि ॲलोपॅथी कॅन बी कंबाईंड. नक्कीच. पण आत्ताच्या ह्या युगात म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मेडिको लिगल गोष्टीमध्ये काय करता येईल आणि असं स्ट्रॉंगली म्हणजे लोकांच्या हिताच्या दृष्टीने, म्हणजे आता आयुर्वेदिक औषध पाहिजे तर मेडिकल काउन्सिलच्या म्हणण्याप्रमाणे किंवा नॅशनल मेडिकल कमिशनच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जायचं का, किंवा एखाद्याला ॲलोपॅथीचं औषध पाहिजे तर त्याचे जर फॅमिली फिजिशियन असतील जे आयुर्वेदिक आहेत आणि त्यांना आयुर्वेदाचं ज्ञान आहे तर त्यांनी मग आमच्याकडे यायचं का. याच्यामध्ये कदाचित रुग्णाची भरड होण्याची शक्यता आहे, हे पण नाकारता येत नाही. इट इज टेक्निकली आणि लिगली करेक्ट पाऊल आहे जे नॅशनल मेडिकल कमिशनचं, परंतु त्याच्यामुळे त्याच्या दुर्गामी पेशंटच्या ह्याच्यावरती आर्थिक गोष्टीवरती काय परिणाम होतील ह्याचा सुद्धा अभ्यास करणं मला वाटते आवश्यक आहे. आणि जेनरिक औषधं आणि ऑर्डिनरी औषधं ज्याला मार्केटेड ब्रँड असतात त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सहसा काही फरक नसतो, हे लक्षात ठेवावं. नक्कीच. त्याच्यामध्ये कदाचित ड्रग डिलिव्हरी सिस्टीम जी असते ती एखाद्या ब्रँडेड मेडिसिनमध्ये निराळी असू शकते. बरं बरं. हां, तर ते आहे की मगाशी जो प्रश्न होता की ब्रँडेड मेडिसिन आणि जेनरिक मेडिसिन याच्यामध्ये काही फरक आहे का, तर उत्तर नाही असं आहे. बरोबर आहे. नक्कीच, म्हणजे जसं आता सरांनी सांगितलं की टेक्निकली आणि लिगली हे बरोबर आहे, पण ते प्रॅक्टिकली रुग्णांसाठी पुढे काय होणार आहे ते मला वाटतं त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे हे दोन्ही तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर पालेप आणि डॉक्टर मोहन जोशी हे आपल्याला आणखी ही माहिती देणार आहेत या तरतुदींबद्दल आणि आपण रुग्णाच्या हितासाठी जनहितासाठी आपण आणखी काय काय करू शकतो त्याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या काही नवीन तरतुदी आहेत त्याविषयी आपण चर्चा करतोय आणि ह्या चर्चेच्या निमित्ताने ज्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या पॅथी आहेत त्या एकत्र येऊ शकतात का किंवा कशा पद्धतीने त्याची प्रॅक्टिस केली जाऊ शकते हाही एक मुद्दा या निमित्ताने चर्चेसाठी येतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत दोन्ही ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत डॉक्टर मोहन जोशी आणि डॉक्टर HS पालेप. डॉक्टर पालेप सर, तुम्ही आयुर्वेदाचार्य आहात, स्त्रीरोगतज्ञ देखील आहात, तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहेत, तर ती पुस्तकं देखील आपण दाखवा आणि नॅशनल हेल्थ पॉलिसीबद्दल आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. मी गेला कित्येक वर्ष आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन दोन्हीमध्ये शिकवतोय, जवळजवळ 30 वर्ष. आणि त्याच्यामधून जे मी माझा ज्ञान हे आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन वेगळा नाही, एकच कल्पना आहे आणि दोघांचा भाषा वेगळा आहे. फक्त ते भाषाचंच खरोखर कसा अनुवाद केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी एक पुस्तक लिहिलं आहे. हा सायंटिफिक फाउंडेशन ऑफ आयुर्वेदा. सायंटिफिक फाउंडेशन ऑफ आयुर्वेदामध्ये की जे कॉन्सेप्ट आयुर्वेदामध्ये आहेत ते कसं काय आज सायंटिफिक मॉडर्न मेडिसिनमध्ये बसू शकतात आणि कुठचाही सायन्स शुड बी एबल टू अकॉमोडेट, इंटरनलाइज. त्या दृष्टिकोनातून आयुर्वेद कसा मॉडर्न सायन्सेसला हे करू शकते. आज ॲलोपॅथी काय आहे की सगळं बेसिक जे सायन्सेसचा डेव्हलपमेंट झालेला आहे त्याच्यामुळे आज ॲलोपॅथी झालं, मॉडर्न मेडिसिन झालेलं आहे. आणि तसंच मी आयुर्वेदाचा जे मूल गोष्टी आहे, तुम्हाला माहिती आहे की सगळा आयुर्वेद कोणी भारतीयांना विचारला की त्यांचा आत्मामध्ये बसलेला वात पित्त कफ आणि शीत आणि उष्ण ह्या जे गोष्टी आहेत त्याला दोष धातू मला विज्ञान म्हणतात. हे दोष धातू मला विज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? इट इज ऍक्च्युअली ऍट द मॉलिक्युलर लेवल अंडरस्टँडिंग. इट इज नॉट जस्ट सिम्पली समथिंग विच इज ॲबस्ट्रॅक्ट, बट इट इज मोर ॲट अ मॉलिक्युलर. हे कसं काय ॲट द मॉलिक्युलर? आज सगळं मॉडर्न मेडिसिन वी आर टॉकिंग अबाउट द मॉलिक्युलर मेडिसिन, प्रोटिओमिक्स, जेनोमिक्स एटसेट्रा. इट्स ऑल ॲट द मॉलिक्युलर लेवल, सेल्युलर लेवल. हा कसा आयुर्वेद ह्याच्यामध्ये बसू शकतं आणि हे पुस्तक
दोष धातू मलविज्ञान अँड इंटिग्रेटिव्ह ह्युमन फिजिओलॉजी असं 2 पुस्तकं मी रिलीज केलेलं आहे. बरोबर आहे सर. आतापर्यंत. त्याच्यामध्ये तुम्ही इंटिग्रेटेड सायन्स असं हा, म्हटलेलं आहे हा. आणि आपला जो आजचा चर्चेचा मुद्दा आहे तोच आहे की आणि वेगवेगळ्या पॅथी ज्या आहेत त्या हो, कशा आपण हो. आणू शकतो. आणि सर नॅशनल हेल्थ पॉलिसी जी आहे मी त्याबद्दल जरा त्याच्याबद्दल सांगा. मी सांगतो. कारण की आतापर्यंत आपण इंटिग्रेशन कसं होतो, डॉक्टर जोशींनी पण सांगितलं की इंटिग्रेशन होऊ शकतं. हो. आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी ऑल्सो वॉन्ट्स इंटिग्रेशन. हे बघा, मुख्य धारामध्ये मेन स्ट्रीमिंग ऑफ आयुष एक पहिला मुद्दा आहे. जनरल हेल्थ सामान्य चिकित्सा पद्धतीला मुख्य मुद्दा म्हणजे मुख्य धारामध्ये आणायचं आयुष सिस्टमला. दुसरा आहे की ब्रिज कोर्सेस निर्माण करणं, ज्यात की मॉडर्न मेडिसिन आयुर्वेदिक जे ग्रॅज्युएट्स असतात ते वापरू शकतात आणि ते समजू शकतात, असं त्यांना ब्रिज कोर्सेस निर्माण करणं. तिसरा मुद्दा असा आहे की इंटिग्रेशन ऑफ आयुष सिस्टम्स इनटू द नॉलेज सिस्टम्स ऑफ मॉडर्न मेडिसिन. मॉडर्न मेडिसिनचं जे नॉलेज सिस्टम आता मी सांगितलंय, जसं माझ्या 2 पुस्तकं जे तयार केलेलं आहे, त्याच कसं एक सिस्टम मधून दुसरा नॉलेज सिस्टम कसा बसू शकतो, हा एक पद्धत आहे. आणि चौथा मुद्दा जो आहे की रेकग्नाइज द नीड फॉर इंटिग्रेटेड कोर्सेस. म्हणजे आपण नुसतं काहीतरी मॉडर्न मेडिसिन, त्या डॉक्टरकडे पेशंट जाते आणि पेशंट सांगते, साहेब मला खूप पित्त झालाय, मला खूप वात झालाय, असं बरेच पेशंट आपण बघतो. आणि ते माझा मॉडर्न डॉक्टरला कळून काही समजत नाही. तो म्हणतो की त्याला वेड लागलाय पेशंटला, हे वातपित्त मला समजत नाही. समजलं ना. हा जो प्रश्न आहे तिथे इंटिग्रेशन लागतो, हा इंटिग्रेशन आहे. आणि 5वा मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा जो आहे, फोकस ऑन सेन्सिटायझिंग प्रॅक्टिशनर्स ऑफ ईच सिस्टम अँड स्ट्रेंथन अदर्स. एक दुसऱ्याला मदत करणं, त्यांना स्ट्रेंथन करणं, हा नॅशनल पॉलिसीचा 5 मुद्दे आहेत. ते मुद्दे सोडून आज जे नवीन जे रूल जे बनवलेलं आहे ते सिम्पली सेज यू डिसाइड ऑन वन. एक तुम्ही वापरा आणि दुसरा वापरूच नका. आणि समजा तुमच्याकडे क्वालिफिकेशन आहे, वेल क्वालिफाईड पर्सन ऑल्सो कॅनॉट यूज. माझ्यासारख्या माणसांनी ज्यांनी पुस्तकं लिहिले, ज्यांनी रिसर्च केला, ज्यांनी औषधं तयार केला, मला माहिती आहे की डॉक्टर जोशी माझे पण औषध वापरतात. तर हे वापरून ज्यांना रिझल्ट मिळतात. आणि असे जे लोक ज्यावेळेला मला सांगितलं की तुम्ही आज आयुर्वेद वापरूच नका, असं निर्बंध केला. आणि दुसऱ्या साईडला काय झालंय, मी आणखीन एक सांगतो की मद्रास हायकोर्ट ऑन 22 जुलै 2022 there is a case filed against Senthil Kumar, who is a homeopathic graduate, who was found using allopathic medicine. आणि त्याच्यावर केस केलेला आहे स्टेट बाय स्टेट ऑफ तामिळनाडू. त्याच्यावर जो जजमेंट जो आलेला आहे, आईस पर 17(3) सेक्शन B of Indian Medical Council Act, the institutionally qualified Ayush graduate can practice respective system of with modern scientific medicine, surgery to the extent of teaching and training which he has received. म्हणजे जसं डॉक्टर जोशींनी म्हणाला की मी एखादा कोर्स केला आणि त्या कोर्सनी मला सर्टिफिकेट मिळाला तर मी वापरू शकतो. पण तो पण आता हे नवीन जे सिस्टम ह्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हणतायत, NMC Act, he shall not practice another system of medicine simultaneously. Short courses of other systems of medicines do not qualify or practice a practitioner to practice prescribe in that system of medicine. म्हणजे तुम्ही जर समजा शॉर्ट कोर्स केला, तुम्ही जर तुम्हाला सर्टिफिकेटही मिळाला, पण तरी सुद्धा तुम्ही करू शकणार नाही. समजा मी योग शिकलं आणि मी योग प्रॅक्टिस करू शकणार नाही. बरं. नक्कीच. म्हणजे हा एक मुद्दा ज्याला आपण म्हणू शकतो की अनेक जे डॉक्टर्स आहेत त्यांचा कदाचित ह्याच्यावर ते नाराज असू शकतात. डॉक्टर जोशी, ह्याच्यामध्ये जसं आता डॉक्टर पालेपांनी मुद्दा एक उपस्थित केला होता की होमिओपॅथ एक डॉक्टर होता आणि त्याच्यावर केस झाली, तर जे आयुषचे डॉक्टर्स आहेत म्हणजे आयुर्वेद, युनानी, योगा आणि होमिओपॅथी, तर ह्या डॉक्टरांना पण हे जे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आहे ते असं सांगतं का की त्यांनी इतर पॅथीज प्रॅक्टिस करू नयेत किंवा ॲलोपॅथी प्रॅक्टिस करू नये? आता याच्यामध्ये कसं आहे की मी तुम्हाला सांगू इच्छितो की आयुर्वेदामध्ये असंख्य कल्पना आहेत, पण ह्या कल्पनांचा जर तुम्ही खरोखर शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की त्या ॲलोपॅथीपासून निराळ्या नाही आहेत.
उदाहरणार्थ आपलं जे जेवणाचं आहे की भात कुठे होतो की जिथे पाऊस जास्त पडतो अशा ठिकाणी होतो, म्हणून तांदूळाला थंड म्हटलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर काय घ्या, डाळ ही कुठे होते की जिथे पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी, आणि त्यामुळे डाळीला उष्ण म्हटलेलं आहे. आणि भात आणि डाळ भात घ्या, त्याच्यावरती तूप टाका, ही एक पद्धत आहे. तूप काय आहे की अप टू लोणी, दूध, दही, ताक, अप टू लोणी थंड मानलेलं आहे आयुर्वेदाने, आणि त्याच्या पुढे त्याला हिटिंग केल्यानंतर जे तूप होतं ते तूप टाकलं की ते उष्ण आहे. तर थंड आणि उष्ण यांचं एक संतुलित आहार आयुर्वेदामध्ये घ्यायला सांगितलेला आहे. तसंच काही वेळा मी या गोष्टीचा खेड्यात असताना मी विचार करायचो की लोक सांगायचे की ऑपरेशन केल्यावरती भात खाऊ नये. कळलं का? तर काही नाही, ह्याला ॲलोपॅथीला काही हे नाही, तसं नाही आहे. भात हा डायबेटोजेनिक आहे. आपण डायबेटिसच्या पेशंटला भात खाऊ नका म्हणून सांगतो, कारण शुगर वाढते पटकन, आणि शुगर वाढली की जखमा भरत नाहीत. म्हणून खेडेगावातले लोक म्हणतात की मी भात सोडला ऑपरेशन केल्यानंतर, 3 महिने मी भात खाणार नाही. उद्देश काय आहे की त्याच्यामध्ये हायपरग्लायसेमिया होऊ नये. भात हा चावला जात नाही, भात हा गल्प केला जातो. त्यामुळे भात खाणाऱ्या प्रदेशांमध्ये पेप्टिक अल्सरचं प्रमाण जास्त आहे, कारण त्याच्यामध्ये लाळ मिक्सच होत नाही. त्यामुळे प्रत्येक आयुर्वेदिक गोष्टीला भात खाऊ नका असं पेप्टिक अल्सरमध्ये आम्ही म्हणतो. पण त्याला कारण काय की कारण असं आहे की भात हा गल्प केला जातो, गिळला जातो, त्याच्यामध्ये सलाइवा किंवा लाळ ग्रंथीचं सिक्रिशन जे आहे ते मिक्स होऊन जात नाही. त्यामुळे तो न्यूट्रलायझेशन पीएच जो व्हायला पाहिजे तो होत नाही. त्यामुळे ऍसिडिटी परसिस्ट, आणि म्हणून भात खाणाऱ्या लोकांना पेप्टिक अल्सर, डिओडेनल अल्सर जास्त असतात असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक आयुर्वेदिक गोष्टीला सायंटिफिक नोशन आहे, सायंटिफिक बेस आहे. त्यामुळे आयुर्वेद नको आणि ॲलोपॅथीच पाहिजे असं म्हणणं कदाचित संयुक्तिक होणार नाही. परंतु बाय लॉ मेडिको लिगल आस्पेक्ट्समुळे ते नॅशनल मेडिकल काउन्सिलला म्हणावं लागतंय. त्यात नॅशनल मेडिकल काउन्सिल चूक आहे असं माझं म्हणणं नाही. पण कुठेतरी याच्यामध्ये व्हाया मीडिया जर काढायचं असेल तर रुग्णाच्या परवानगीने ती द्यायला हरकत नाही, ज्याला आपण अशा तऱ्हेची परमिशन घेऊन की मी आयुर्वेदिक ग्रॅज्युएट नाही तरी सुद्धा मी आयुर्वेदाची औषधं लिहित आहे, कारण आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट हे तुम्हाला उपयुक्त पडेल, हे स्वस्त आहे, हे चांगलं आहे. तर अशा तऱ्हेची ज्यावेळी आपण हे करतो, परवानगी घेतो, त्यामुळे इथिकली वी आर नॉट रॉंग, आणि अशा तऱ्हेचा व्हाया मीडिया काढावा ह्या मताचा मी आहे. नक्कीच. म्हणजे खरं तर एक नवीन तरतूद झाली, त्याच्यावर काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह असे अनेक प्रतिक्रिया येत आहेत. डॉक्टर पालेब, आपण बघितलं की कोविड काळात विशेषतः गुळवेलसारखं जे औषध आहे की ते सर्रास घ्यायला सांगत होते, अगदी ॲलोपॅथी डॉक्टर्स पण घ्यायला सांगत होते, किंवा आमचं होमिओपॅथीचं आर्सेनिक आल्ब हे जे औषध आहे तर ते देखील सगळीकडे प्रिस्क्राईब केलं जात होतं. तर नक्कीच ही जी सगळ्या ज्या औषध प्रणाली आहेत त्या आज आवश्यक आहेत. आणि तुम्ही जसं म्हणालात की फक्त भाषा वेगळी आहे वेगवेगळ्या पॅथीची, पण जे मूलतत्व आहे ते बऱ्यापैकी सारखं आहे. तर तुम्ही ह्या निमित्ताने काय सांगू इच्छिता, किंवा काय ह्या तरतुदीमध्ये काय बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं, काय सांगाल? पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की हा जो रूल जो आहे त्याच्यामध्ये क्वालिफाईड डॉक्टर्सना सुद्धा परवानगी देत नाही, हा विड्रॉ करायला पाहिजे. जे डॉक्टर जोशी म्हणतात की मेडिको लिगली हा करेक्ट असू शकेल नाही, कारण की इट इज नॉट करेक्ट बिकॉज आय एम क्वालिफाईड. वाय एम आय आस्क्ड टू नॉट टू प्रॅक्टिस? when I am qualified, when I am fully trained, that is number one. Number two, आज जे तुम्ही सांगताय की यू रिमाइंडेड मी ऑफ कोविड काळामध्ये माझ्या 2 औषधांनी जे निर्माण केलं, टॉर्सिनिल आणि फेप्सिन म्हणून 2 औषधं. वी हॅड गिव्हन ए ट्रायल ॲट डॉक्टर जोशी ऑल्सो नोज व्हेरी वेल इन नायर हॉस्पिटल, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ते रिझल्ट जे आलेले आहेत, it is so wonderful results we got that 15% of the severely ill, those who required oxygen during the COVID, these people were given the standard treatment as one side control, and other treatment as what combination of my drugs along with the standard treatment that showed less requirement of oxygen, early discharge from the hospital, and also becoming negative faster with my treatment when it was added. That shows
Ayurvedic drugs are effective and they should be integrated. Ayurvedic medicines must be integrated, and modern medicine should withdraw its bias against Ayurveda. The bias must go, and there must come out. Many doctors in modern medicine have worked very hard in Ayurveda. For example, Dr. Pran Jivandas Mehta, he completely redacted entire Charak Samhita into English. नक्कीच So म्हणजे like that, अनेक there are so many. चांगले मुद्दे आहेत Dr. आपल्याकडे. R.D. Lele, he wrote a book, 2 books, in fact, on Ayurveda, 1 book on homeopathy. So all that to support this idea that Ayurveda is at a molecular level action, नक्कीच. and that should be integrated. नक्कीच म्हणजे खरं तर आयुर्वेद जी औषधं आहेत, आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो किंवा इतरही युनानी योगा, तर ह्या औषधांची जी क्रिया आहे किंवा त्यांचं जे काम आहे तर ते वादातीत आहे, म्हणजे ते नक्कीच अतिशय उत्तम असं आहे. पण आज सर आपण मुद्दा एक उपस्थित झालेला आहे तो म्हणजे मेडिको लिगल आस्पेक्टचा. तर आपल्याला जाता जाता डॉक्टर जोशी तुम्ही काय सांगाल की काय ह्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत जेणेकरून सगळ्या रुग्णांचं हित आपल्याला साधता येईल? नाही, मला अगदी असं थोडक्यात. वाटतं की एक आयुर्वेदिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची कोणती औषधं वापरण्याची परवानगी द्यायची, कोणत्या लेव्हलपर्यंत, L1, L2, L3 असं ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक गोष्टीमध्ये L1, L2, L3. तर L1 किंवा L2 पर्यंतची औषधं निश्चितपणे वापराला परवानगी देण्याची आवश्यकता आहे. कारण मग त्यांनी 2 डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित नाही. समजलं एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की पेशंटच्या परवानगीने ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायला परवानगी देणं संयुक्तिक आहे. कारण जी मूलभूत फिलॉसॉफी आहे हेल्थची, ज्याला आपण फिजिओलॉजी, अॅनाटॉमी आणि इतर ज्या फिलॉसॉफी म्हणतो, त्या आयुर्वेदाच्या आणि ॲलोपॅथीच्या सेम आहेत. कदाचित ड्रग डिलिव्हरी सिस्टीम ज्याला आपण म्हणतो की फास्ट ॲक्टिंग ड्रग डिलिव्हरी सिस्टीम कदाचित ही ॲलोपॅथीमध्ये असेल आणि आयुर्वेदामध्ये नसेल, तर दॅट नीड्स टू बी डन. आणि डॉक्टर पालेपान सारखे जे लोक आहेत की ज्यांनी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी याचं म्हणजे संमिश्र याचा अभ्यास केलेला आहे, ते MD ॲलोपॅथी आहेत, गायनेकॉलॉजीचे आणि आयुर्वेदाचार्य आहेत, आणि त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट काढले. असं कुठेतरी कॉम्बिनेशन व्हावं. आणि तोपर्यंत पेशंटच्या परवानगीने, ज्याला आपण म्हणतो विथ दी परमिशन ऑफ पेशंट अँड कन्सेंट ऑफ पेशंट, दॅट कुड बी इवन अ स्मॉल जनरल कन्सेंट, दॅट दिस डॉक्टर इज ट्रेन्ड फॉर ऑर क्वालिफाईड आयुर्वेदिक फिजिशियन, बट ही गिव्ह सम टाइम्स. बरोबर, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं ॲलोपॅथीची औषधं सर आपण देणारच आहात. त्याचप्रमाणे पेशंटच्या परवानगीने जसं सरांनी सांगितलं की आपण काही इतर औषधं देखील देऊ शकतो. आणि आज खरोखरच हा जो मुद्दा आहे की वेगवेगळ्या पॅथी आहेत आणि त्या सगळ्यांचा जो परिणाम आहे तो उत्तम आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जो कायदा आहे तोही सांभाळायचे, रुग्णाचं जे हित आहे तेही सांभाळायचे. तर असा जर समग्र विचार केला तर मला असं वाटतं की ही जी सामायिक पद्धती आहे किंवा आता आपल्या दोन्ही तज्ज्ञांनी जी काही मतं मांडली की पेशंटच्या परवानगीने आणि त्याचप्रमाणे सामायिक किंवा संयुक्त उपचार पद्धती यांनी नक्कीच आपल्या भारतासारख्या देशाचं नक्कीच हित साधलं जाईल. आपण दोघेही इथे आलात आणि खूप महत्त्वाची माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिलीत आणि त्याचप्रमाणे त्यावरचे जे काही उपाय आपण करू शकतो त्याबद्दलही सांगितलं, आपलं मत व्यक्त केलं. अगदी मनापासून आपल्या दोघांचेही मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. दर्शको, आपण पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. नमस्कार.